राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, थोडं कन्फ्युजन दिसतंय मग या निर्णयामुळे. माझी राज ठाकरेंची चर्चा झाली. त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजेत, तिसरी भाषा तुम्ही लादू नका. मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनईपी मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय. जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषाच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. एनईपी देशाकरताय. आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट. आपली भाषा शिकत असताना जर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील तर त्याही भाषेतलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे जो काही सन्माननीय श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की 2च भाषा ठेवा, मला असं वाटतं की केंद्र सरकारने एनईपीच्या माध्यमातून 3 भाषेचं सूत्र, आणि हे काही एनईपी केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही, देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून एनईपी तयार केली. ती करत असताना कॉग्निटिव्ह पॉवर माइंडची किंवा मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं, त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय, अशा सायंटिफिक गोष्टीचा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास 3 वर्ष चर्चा झालेल्या आहेत. त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतर 3 भाषांचं सूत्र आपण स्वीकारले.